विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण एक्सक्रीशन, त्याची डेफिनेशन, ऑस्मोरेग्युलेशनची डेफिनेशन आणि मोड ऑफ एक्सक्रीशन जसं की अमोनोटेलिझम, युरिओटेलिझम, युरिकोटेलिझम आणि गॉनोटेलिझम या वेगवेगळ्या टर्म्स पाहिल्या होत्या. आता याच्या पुढचा पार्ट आपण डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टम. ह्यूमन एक्सक्रीशन और ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टम. ओके, ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टम कंसिस्ट ऑफ 4 पार्ट्स. याच्यामध्ये 4 भाग आहेत. पहिला पार्ट आहे किडनीज, दूसरा पार्ट आहे युरेटर्स, तीसरा पार्ट आहे युरिनरी ब्लॅडर, आणि चौथा पार्ट आहे युरेथ्रा. असे 4 पार्ट मिळून आपली उत्सर्जन संस्था तयार झालेली ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टम. इट इज मेड अप ऑफ 4 पार्ट्स, नेमली kidneys, ureters, urinary bladder and urethra. Now we are going to discuss one by one. The first part, kidneys. आपण किडनीची आता सविस्तर माहिती घेऊया. दे आर 2 in number. किडनीची संख्या किती आहे? 2 आहे. कुठे असतात, कशा असतात, दिसतात कशा हे आपण पाहूया. दे आर 2 in number. दिस इज द फर्स्ट किडनी. पहिली किडनी अशी असेल आणि त्याच्या समोर दुसरी किडनी अशी असेल. अशा 2 किडनीज आहेत. आता हे कुठे असतात? दे आर प्रेझेंट इन ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. आपल्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये या 2 किडनीज आतल्या बाजूला. दिसायला कसे दिसतात? तर दे आर डार्क रेड कलर्ड. या किडनीचा आकार डार्क रेड असतो. याची बाहेरची बाजू कशी आहे, आतली बाजू कशी आहे बघूया आपण. आउटर सरफेस इज कॉन्व्हेक्स, इनर सरफेस इज कॉन्केव. बाहेरची बाजू बहिर्वक्र आहे, कॉन्व्हेक्स आहे. आतली बाजू अंतर्वक्र आहे, कॉन्केव आहे. ॲट द टॉप ऑफ ईच किडनी देयर इज अ स्मॉल व्हाइटिश ग्लँड व्हिच इज कॉल्ड एज ॲड्रेनल ग्लँड. याच्यावरती अशी कॅप असल्यासारखं स्ट्रक्चर असतं की ज्याला ॲड्रेनल ग्लँड, ॲड्रेनल ग्लँड किंवा सुप्रारेनल ग्लँड असंही कन्सिडर केलं जातं. याच्या टॉपला आहे. तर ह्या किडनीचा कलर आपण सांगितला, त्याचे सरफेस कसे आहे हे आपण पाहिलं. किडनीचं वजन किती असते साधारणपणे? मेल आणि फिमेलमध्ये थोडाफार फरक असतो. साधारणतः मेलमध्ये प्रत्येक किडनीचं वजन 150 ग्रॅमच्या आसपास असतं आणि तेच फिमेलमध्ये त्याच्यापेक्षा थोडंसं कमी, म्हणजे 135 ग्रॅम. 135 ग्रॅम फिमेलमध्ये आणि 150 ग्रॅम, जास्तीत जास्त 170 ग्रॅम पर्यंत या किडनीचं वजन असू शकतं. ऑन ॲन ॲव्हरेज 120 ते 170 ग्रॅम असं म्हटलेलं आहे. पण जनरली पुरुषाचा विचार जर केला तर पुरुषामध्ये 150 ग्रॅमच्या आसपास याचं वजन असेल. थोडंफार व्हेरिएबल आहे. आणि फिमेलमध्ये तेच वजन प्रत्येक किडनीचं 135 ग्रॅमच्या आसपास असेल. ओके, आता ह्या किडनीची लोकेशन नेमकी काय आहे? तर किडनी आपले जे मणके आहेत मागच्या बाजूला, त्यातले आपल्याला माहित आहे मानेमध्ये जे असतात त्याला सर्वायकल, त्यानंतर थोरॅक्समध्ये थोरॅसिक, त्याच्या खाली लंबर वगैरे आहे. मग आपला थोरॅसिक मणका शेवटचा म्हणजे T12, शेवटचा मणका संपला. असे थोरॅसिक 12 आहेत ना. मग 12वा जो मणका आहे त्याच्या लगत आणि लंबरचा जो तिसरा मणका आहे, लंबर व्हर्टेब्रा नंबर 3, याच्यामध्ये लंबर तिसरा आणि थोरॅसिक 12वा याच्यामध्ये आपल्या किडनीज असतात. ओके, आता या किडनीची बाहेरची बाजू आपण बघितली, आतली बाजू. आतली बाजू कॉन्केव आहे आणि तिथे एक नॉच आहे. देयर इज अ नॉच ॲट इनर सरफेस. आतल्या सरफेसला ते खाच झाल्यासारखे दिसते का? अँड दिस नॉच इज कॉल्ड एज hilum or hilus.
अँड थ्रू विच अरायझेस, या हिलस मधून, या नॉच मधून काय काय निघतं? एक रिनल आर्टरी, इथं ही रिनल आर्टरी असेल, दुसरी त्याला लागून रिनल व्हेल असेल, आणि तिसरी एक डक्ट तिथून निघाली असते की ज्या डक्टला म्हणायचं युरेटर, ते आपण पुढे दाखवणारच आहोत. तर ह्या इथून पण एक रिनल आर्टरी अशी असेल, ही त्याच्याखाली रिनल व्हेन असेल. ह्या दोन झाल्या रक्तवाहिन्या. एक रक्तवाहिनी किडनीमध्ये रक्त घेऊन चाललेली आहे बघा, ही रक्तवाहिनी आहे, ही किडनीकडे रक्त घेऊन चाललेलं आहे, याला म्हणायचं रिनल आर्टरी. ही काय आहे? रिनल आर्टरी आहे. त्याच्या खाली दुसरी असते, ही दुसरी रक्तवाहिनी आहे, की जी रिनल व्हेन आहे. रिनल व्हेन म्हणजे या दोन रक्तवाहिन्या, त्यातली एक रक्तवाहिनी आत चाललेली आहे, एक इथलं रक्त घेऊन, अशुद्ध रक्त घेऊन बाहेर येते, की ज्याला रिनल व्हेन असं म्हणायचं. ओके, आता हे झालं किडनीच्या बाबतीमध्ये. किडनीचं काम आपल्याला माहिती आहे, किडनीला वेगवेगळी कामं करावी लागतात, जसं की अल्ट्रा फिल्ट्रेशन असेल, किंवा थोडक्यात रक्त गाळून घ्यायचं आणि त्याच्यापासून युरिन तयार करायचं, पाण्याचं आणि क्षाराचं प्रमाण संतुलित करायचं. त्याचबरोबर किडनीला अजून एक दोन महत्वाची कामं आहेत. त्यातलं पहिलं महत्वाचं काम म्हणजे कॅल्सिट्रिऑल तयार करणं, कॅल्सिट्रिऑल. दुसरं महत्वाचं काम रेनिन तयार करणं, आणि तिसरं इरिथ्रोपोएटिन हार्मोन तयार करणं, की ज्या इरिथ्रोपोएटिनमुळे भविष्यामध्ये इरिथ्रोसाइट्स तयार होतात किंवा तांबड्या पेशींची निर्मिती होते. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल की जर किडनी खराब झाली, किडनी डॅमेज झाली, तर आपण त्याला डायलिसिस मशीनवरती ठेवतो, त्याचं डायलिसिस करतो त्या व्यक्तीचं. परंतु डायलिसिस नुसतं करून ती व्यक्ती जगत नाही, त्याच्यासाठी किडनी ट्रान्सप्लांट आवश्यक असतं. किडनी बदलायलाच पाहिजे, म्हणजे किडनी बदलेपर्यंत डायलिसिस आहे. कारण डायलिसिस मशीनला किडनीची सगळी कामं करता येत नाही. डायलिसिस मशीन फक्त रक्त शुद्ध करेल, परंतु त्याला ना कॅल्सिट्रिऑल तयार करता येतं, ना रेनिन तयार करता येतं, ना इरिथ्रोसाइट तयार करता येतं. म्हणजे ही तीन कामं त्या मशीनला करता येत नाही, जी फक्त किडनी करू शकते. आणि म्हणून किडनी अतिशय महत्वाची आहे. आपल्या शरीरामधली सगळी घाण बाहेर टाकायचं काम या किडनीला दिलेलं आहे. ओके, हा झाला पहिला पार्ट. आता याचा सेक्शन जर घेतला या किडनीचा, तर तो सेक्शन कसा घेतो? किडनीचा लॉन्जिट्युडिनल सेक्शन. ही किडनी आहे, समजा हीच मोठी करून मी दाखवतो. ही किडनी अशी असेल. या किडनीचे दोन पार्ट आहेत. ओके, या किडनीचे दोन पार्ट आहेत. बाहेरच्या बाजूला असं कॅप्सूल असतं, रिनल कॅप्सूल त्याला म्हणायचं. आणि या किडनीचे जसे दोन पार्ट पाडले, दोन रिजन आहेत. आउटर पार्ट, दिस इज आउटर पार्ट, and this outer portion is called as cortex. आउटर पोर्शनला काय म्हणायचं? कॉर्टेक्स. आणि हा जो आतला भाग आहे सगळा, दिस पोर्शन इज कॉल्ड एज मेडुला. म्हणजे किडनीचे पार्ट किती झाले? दोन. बाहेरचा भाग कॉर्टेक्स. कॉर्टेक्स हा डार्क रेड कलरचा असतो, ग्रॅन्युलर असतो. बाहेरचा भाग आहे हा कॉर्टेक्स बाहेरचा. आणि त्याच्या आतमध्ये हा जो सगळा पोर्शन आहे दॅट इज कॉल्ड एज मेडुला. आता ह्या कॉर्टेक्स मध्ये काय असतं आणि मेडुला मध्ये काय असतं? कॉर्टेक्स हा बाहेरचा भाग आहे आणि हा कॉर्टेक्सचा भाग मेडुला मध्ये आत जातो, की त्याला कॉलम्स ऑफ बर्टीनी किंवा रेनल कॉलम्स असे म्हटलं जातं. कॉलम्स ऑफ बर्टीनी म्हणजे हा भाग आत जातो. आणि आतला जो भाग आहे की ज्याला म्हणायचं मेडुला. अँड मेडुला कंटेन, कॉर्टेक्स मध्ये काय असते? किडनीचे लहान लहान पार्ट, किडनीचे म्हणजे फंक्शनल युनिट, की ज्याला नेफ्रॉन असं म्हटलंय. त्या नेफ्रॉनचा मार्पिगियन ट्युब्युल्स हा पार्ट याच्यामध्ये असतो कॉर्टेक्स मध्ये, आणि काही भाग मेडुला मध्ये असतो. ऍक्च्युअली मेडुला मध्ये काय आहे बघा, मेडुला इज द इनर पोर्शन, इट इज लाईट कलर्ड, फेंट कलर्ड, पेल कलर्ड. आतला भाग थोडासा फिकट आहे, कॉर्टेक्स डार्क आहे. आतला भाग मेडुला आणि तो फेंट आहे, पेल आहे किंवा फिकट आहे. या मेडुला मध्ये अतिशय महत्त्वाचे पार्ट असतात की ज्याला काय म्हणायचं? मेडुलरी पिरॅमिड. इट कंटेन
ट्रायंग्युलर प्रोजेक्शन्स याच्या आतमध्ये असे त्रिकोणी भाग असतात. हा एक त्रिकोणी भाग, हा दुसरा त्रिकोणी भाग, तिसरा, असे ट्रायंग्युलर प्रोजेक्शन्स असतात की ज्या ट्रायंग्युलर प्रोजेक्शनला काय म्हणायचं, मेडुलरी पिरॅमिड्स. आणि या पिरॅमिडची संख्या 6 पासून 18 पर्यंत असू शकते. काय म्हणजे 6 असेल, 7 असेल, 11, 12, जास्तीत जास्त असे मेडुलरी पिरॅमिड 18 असतात प्रत्येक किडनीमध्ये. कमी जास्त असू शकतात. काय म्हणजे 7 असतील, 8 असतील, 10 असतील. काय म्हणजे जास्तीत जास्त 18 पर्यंत याची संख्या असू शकते. ओके, याला काय म्हणायचं, पिरॅमिड, मेडुलरी पिरॅमिड. आकार कसा आहे, ट्रायंग्युलर आहे. नाउ ईच मेडुलरी पिरॅमिड, हे झाले पिरॅमिड्स. ओके, हे आता सगळीकडचे काढतो. हे असे त्रिकोणी पिरॅमिड्स आहेत. ओके, आता इथे किती, 1 2 3 4 5 6 7 दिसते. अजून आपण काढू शकतोय. ठीक आहे, आता याची एक बाजू ब्रॉड आहे, एक बाजू नॅरो आहे. नॅरो जी बाजू आहे त्याला म्हणायचं कॅलिक्स. हे मायनर कॅलिक्स, याचं मायनर कॅलिक्स, हे मायनर कॅलिक्स, हे मायनर कॅलिक्स. हे म्हणजे छोटा भाग आहे याचा. आणि हे प्रत्येकाचं जे कॅलिक्स आहे ते कॅलिक्स एकमेकांना जोडलं. आता हे आणि हे जोडलं, समजा हे कॅलिक्स आहे, हे इथं जोडलं, हे इथं जोडलं. याच्यापासून मायनर कॅलिक्स झालं, सॉरी मेजर कॅलिक्स. हे मायनर झालं कॅलिक्स, मायनर कॅलिक्स. आणि एक मायनर, दुसरं मायनर, तिसरं मायनर मिळून हे मोठं झालं की ज्याला आपण मेजर कॅलिक्स असं म्हणायचं. आता हे कॅलिक्स, हे पुन्हा याचं इकडचं बघूया आपण. हे आणि हे जोडलं किंवा हे आणि हे जोडलं, असं हे दुसरं कॅलिक्स. पुन्हा हे आणि हे जोडलं, त्यानंतर हे तिसरं कॅलिक्स. आता हे कॅलिक्स जोडून इथे एक मोठी स्पेस तयार होते की ज्या मोठ्या स्पेसला म्हणायचं रिनल पेल्विस. रिनल पेल्विस म्हणजे मेजर कॅलिक्स 1 2 3 असे मेजर कॅलिसेस युनाइट टू फॉर्म ए लार्ज स्पेस कॉल्ड रिनल पेल्विस. आणि मग आता हे रिनल पेल्विस कंटिन्यू होतं आणि त्याच्यापासून एक डक्ट तयार होते की ज्याला म्हणायचं युरेटर. तर हे आहे युरेटर. ओके, तर अशा पद्धतीनं. आणि या भागाला काय म्हणायचं, हा कॉर्टेक्सचा भाग आहे बरं का, हा आत गेलेला आहे. हा कॉर्टेक्सचा भाग दिसतो का, हा भाग आत गेलेला की ज्याला काय म्हणायचं, कॉलम ऑफ बर्टीनी किंवा रिनल कॉलम. तर अशा पद्धतीनं किडनीची डायग्राम आपण पाहतोय, किडनीची हिस्टोलॉजी पाहतोय. ओके, किडनीचा लॉन्जिट्युडिनल सेक्शन आपण घेतलाय तो या पद्धतीनं दिसतोय. हे पिरॅमिड्स आहेत. याच्या आतमध्ये हे ट्युब्युल्स असतील, मल्टी ट्युब्युल्स किंवा नेफ्रॉन असतील. ओके, आता नेफ्रॉन काय की पुढे आपण पाहणार आहोत, पण सध्या फक्त किडनीची डायग्राम. आपण सध्या फक्त एक पॉइंट पाहिलाय, किडनी आणि किडनीची रचना. दोन आहेत, रेड कलरचे आहेत, ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये आहेत वगैरे वगैरे, आणि त्याचं काम पाहिलं आपण. आता ही किडनी दिसते या पद्धतीनं. त्याचे 2 पार्ट, बाहेरचा कॉर्टेक्स, आतला मेडुला. कॉर्टेक्स डार्क असतोय, मेडुला फेंट असतोय. मेडुलामध्ये हे मेडुलरी पिरॅमिड्स आहेत त्रिकोणी, आणि ते त्याला जोडून कॅलिक्स तयार झालं. त्याच्यापासून मेजर कॅलिक्स तयार झालं आणि हे मेजर कॅलिक्स मिळून पेल्विस तयार झालं. आणि ह्या पेल्विसचं रूपांतर किंवा कंटिन्युएशन युरेटरमध्ये झालं. मग आता आपल्या युरेटर बद्दल माहिती घ्यायची आहे. ओके, युरेटर्स कुठे आहेत, हे युरेटर तयार झालं तुमच्या लक्षात येईल. आता युरेटरची माहिती घ्यायची आपल्याला. 2 नंबरचा पार्ट आहे युरेटर. ठीक आहे, युरेटर कुठून निघतंय, तर युरेटर इथून, म्हणजे या नॉच मधून युरेटर निघणार आहे बघा. या किडनी पासून एक युरेटर हे असं निघेल, एक युरेटर झालं. आणि दुसऱ्या किडनी पासून पण एक युरेटर निघणार आहे, ते तुम्हाला दाखवतोय. हे इथून एक युरेटर असं निघेल. म्हणजे युरेटरची संख्या किती झाली, 2. निघालेत कुठून, किडनीच्या आतल्या बाजूपासून, हिलस पासून. ओके, आता ह्या पाईप आहेत, युरेटर्स
they are two duct-like structures measuring about 25 to 30 सेंटीमीटर इन लेंथ. त्याची लांबी साधारणतः 20 ते 30 सेंटीमीटर, 20 ते 30 सेंटीमीटर लांबीच्या या दोन पाईप आहेत. आणि या पाईपला अर्थातच काम काय असेल, दे कॅरी युरिन which is produced by kidney to the urinary bladder. म्हणजे इथं तयार झालेलं जे युरिन आहे ते युरिन वाहून नेण्याचं काम याला आहे आणि म्हणून मराठीमध्ये याला मूत्रवाहक नलिका असंही म्हटलं जातं. ठीक आहे. दे ओपन सेपरेटली इनटू युरिनरी ब्लॅडर आणि खालच्या बाजूने हे युरिनरी ब्लॅडर मध्ये ओपन होणार आहे. तिसरा पार्ट बघूया आपण, युरिनरी ब्लॅडर. ओके, हे दोन युरेटर्स आले वरून, त्याच्या खाली इथं एक लार्ज sac like or bag like structure is present and this structure is called as urinary bladder. Okay, हे आहे urinary bladder की ज्याच्यामध्ये ह्या दोन युरेटर्स सेपरेटली ओपन झालेले आपल्याला दिसतील. ओके, आता या ब्लॅडर मध्ये इथं ट्रायगॉन तयार झालेला असतो. ट्रायगॉन म्हणजे या ट्रायगॉन मध्ये ही पाईप इथं ओपन झालेली आहे, ही पाईप इथं ओपन झालेली आहे आणि इथं खाली त्याचं कंटिन्युएशन युरेथ्रामध्ये होणार आहे इथून पुढे. ओके, तर हा आहे ट्रायगॉन, त्रिकोणी भाग तयार झालेला आहे ट्रायगॉन. ठीक आहे. हे काय आहे, युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर इज प्रोव्हाइडेड विथ डिट्रेसॉर मसल्स. याच्या आतमध्ये जे स्नायू असतात त्या स्नायूला म्हणायचं डिट्रेसॉर मसल्स. युरिनरी ब्लॅडर हे स्पेशल टाइप ऑफ मसल पासून बनलेलं आहे. विशिष्ट प्रकारचे स्नायू असतात की ज्याला म्हणायचं डिट्रेसॉर मसल विच आर एबल टू कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स. हे स्नायू आकुंचन प्रसरण पावतात आणि म्हणून या ब्लॅडरला आकुंचन होता येते, प्रसरण पावता येते. आता याचं काम, मुख्य काम काय आहे या ब्लॅडरचं, इट इज अ टेम्पररी स्टोरेज ऑर्गन. हा भाग काय करतो, इथं तयार झालेले युरिन तात्पुरतं स्टोअर करतो. साधारणपणे 700 मिलीलिटर झालं की हे अर्ध भरतं. म्हणजे याची कॅपॅसिटी साधारणतः 1.5 लिटर आहे. हे फुल होण्यासाठी 1.5 लिटर कॅपॅसिटी आहे याची. आणि ब्लॅडर साधारणपणे अर्ध भरलं की आपल्याला युरिनेशनचं किंवा मॅच्युरेशनचं सेन्सेशन जाणवतं. म्हणजे आपल्याला लघवी आलेली आहे असं जाणवतं किंवा साधारणपणे युरिनरी ब्लॅडर अर्ध भरल्यानंतर. आणि मग अर्ध भरलं की याच्यापासून आलेला जो स्टिम्युलस आहे तो स्पायनल कॉर्डकडे पाठवला जातो आणि स्पायनल कॉर्डमध्ये जे मेसेज गेलेला आहे तो परत या ब्लॅडरमध्ये असलेल्या ज्या मसल आहेत त्या मसलला तो मेसेज येतो आणि मसल हळूहळू कॉन्ट्रॅक्ट होतात, दाबलं जातं आणि याच्यातलं युरिन एक्सपेल केलं जातं आणि ते युरेथ्राकडे पाठवलं जातं आणि याच प्रोसेसला आपण मॅच्युरेशन असं म्हणतो. तर शेवटचा पार्ट आहे युरेथ्रा. युरेथ्रा इट इज अ स्मॉल पोर्शन. हा ट्रायगोन पुढे कंटिन्यू होतो आणि त्याच्यापासून एक डक्ट तयार होते, पाईप तयार होते की ज्या पाईपला आपण काय म्हणणार आहोत, युरेथ्रा. तर हा पोर्शन आहे युरेथ्राचा. हा भाग आहे युरिनरी ब्लॅडरचा की जो आपण आताच डिस्कस केलेला आहे, युरिनरी ब्लॅडर. ओके, युरेथ्रा काय आहे, इट इज अ स्मॉल पॅसेज. इट इज डिफरंट इन मेल अँड फिमेल. मेल मध्ये युरेथ्राची लांबी जास्त असते. इट इज मेजरिंग अबाउट 20 सेंटीमीटर इन लेंथ अँड इट पासेस थ्रू पेनिस अँड ओपन्स जस्ट ॲट द टिप ऑफ द पेनिस. ओके, and in case of female it is very short, measuring about 2 centimeter in length only. female मध्ये युरेथ्राची लांबी शॉर्ट असते की जी पुरुषामध्ये लांब असते. फिमेल मध्ये या पाईपला एकच काम करावं लागतं, टू पास युरिन. इथून इथं आलेलं युरिन बाहेर टाकायचं, पास करायचं, हे काम या युरेथ्राचं आहे. परंतु मेल मध्ये याच पाईपला दोन कामं करावी लागतात. एक म्हणजे युरिन पास करायचं आणि दुसरं जेनायटल प्रॉडक्ट पास करायचा. म्हणून पुरुषामध्ये युरेथ्राच्या ऐवजी युरिनो जेनायटल डक्ट या नावाने ओळखलं जातं. सो दिस इज द सिस्टम कॉल्ड ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टम which consists of 4 parts, namely kidneys,
ureters, urinary bladder and urethra. ओके, तर हा पार्ट झाला ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टीमचा, की ज्याच्यामध्ये आपण अजून मगाशी याची हिस्टॉलॉजी पण पाहिली होती, की ज्याचे 2 पार्ट आहेत. पुन्हा तेच रिपीट नाही करत आहे. हिस्टॉलॉजी व्यवस्थित समजली असेल. बाहेरचा पार्ट कॉर्टेक्स, आतला मेडुला, आतल्या भागामध्ये मेडुलरी पिरॅमिड्स असतात, त्याला कॅलेक्स मध्ये कन्व्हर्शन होते, कॅलेक्स जोडून पेल्विस तयार होतं, पेल्विस पासून हे युरेटर्स तयार होतात. ओके, आता आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे, की जो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. पण थोडक्यात सांगतो की किडनीच्या आतमध्ये लहान 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 युनिट असतात, की ज्याला युरिनिफेरस ट्युब्यूल किंवा माल्पिलियन ट्युब्यूल्स असं, युरिनिफेरस ट्युब्यूल किंवा नेफ्रॉन असं म्हणायचं. आणि मग आता आपल्याला नेफ्रॉनची माहिती घ्यायची आहे, की ज्याच्यासाठी आपण पुढच्या लेक्चरची वाट बघूया. पुढचं लेक्चर जेव्हा मी घेईन तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन हा पार्ट डिस्कस करेन. तो तर इथं आपण थांबूया. ओके.